नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे सिव्हिल, क्रिमिनल आणि फॅमिली कोर्टात मी प्रॅक्टिस करते. मी नुकताच नोटरीची अपॉइंटमेंट झाल्यानंतर मी 3 व्हिडिओ टाकले होते की नोटरीच्या अपॉइंटमेंटनंतर कशा पद्धतीने तुम्हाला कामकाज करायचं त्याची थोडक्यात माहिती मिळावी यासाठी ते व्हिडिओ होते. आणि मी त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही बऱ्याच लोकांनी ते व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्यामुळं मला मी आपल्या सर्वांची खूप आभारी आहे. पण नोटरीचे जे 3 व्हिडिओ मी जे पाठवले त्या व्हिडिओमध्ये आणि काही त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये काही लोकांनी आणि काहींनी पर्सनली मला विचारले काही प्रश्न. त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हा व्हिडिओ मी पुन्हा आपल्यासमोर करत आहेत. आता मी तुम्हाला नुकतंच जी अपॉइंटमेंट झालेली आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनी अपॉइंटमेंट केलेली आहे, ती मी तुम्हाला सांगितलंच आहे ऑब्वियस की 14,648 महाराष्ट्रातून नेमणूक झालेली आहे. पहिल्यांदाच प्रथमतःच एवढी मोठी अपॉइंटमेंट नोटरीची ही झालेली आहे. आणि त्या नोटरीची अपॉइंटमेंट झाल्यानंतर मग पुण्याचा विचार जर केला असता तर पुण्यामध्ये 2,000पेक्षा जास्त नोटरी ची अपॉइंटमेंट ही झालेली आहे. आणि त्यामुळं नोटरीच्या सर्टिफिकेटच्या विषयी किंवा नोटरीची अपॉइंटमेंट झाल्यानंतर आता सर्टिफिकेट कधी येईल या संदर्भात सगळे प्रश्न मला विचारत होते आणि त्यामुळं ते मी व्हिडिओ केले होते. आणि हा व्हिडिओ मी आता याच्यासाठी करते की त्या व्हिडिओ झाल्यानंतर काही ज्यांच्या काही हे होत्या, प्रॉब्लेम होते किंवा काही क्वेरीज होत्या, त्यासाठी हा व्हिडिओ मी बनत आहे. तर एक ॲडव्होकेट आहेत, त्यांनी मला असं विचारलं की नोटरीचं रजिस्टर ठेवणं हे कंपल्सरी आहे का? तर रजिस्टर हे ठेवणं कंपल्सरीच आहे. तुम्ही नोटरीची अपॉइंटमेंट झाल्यानंतर तुम्हाला पहिली जी काही करायचं असतं तर ते पहिलं रजिस्टर तुम्हाला खरेदी करायला लागतं आणि रिसिप्ट बुक तुम्हाला करायला लागतं. कारण आपण नोटरी आहोत आणि आपण नोटरी आहोत म्हटल्यावर आपण नोंदणी करून घेणार आहे डॉक्युमेंटची. आणि ते डॉक्युमेंटची नोटरी केल्यानंतर ते रजिस्टरमध्ये आपण नोंदवणार आहात. म्हणजे समजा आता एखादं डॉक्युमेंट आहे, ॲग्रीमेंट आहे, आणि ते ॲग्रीमेंट मी नोटरीच्या रजिस्टरवर माझं सुरुवात ॲग्रीमेंटनी झाली. समजा नोटरीचं पहिलं रजिस्टर मी केलं, मग त्या रजिस्टरच्या ॲग्रीमेंटमध्ये त्या नोटरीच्या ॲग्रीमेंटवर मी ते नाव लिहिते, कुणाचं ॲग्रीमेंट आहे त्यांचं, आणि नावं आणि नंबर, नाव, पत्ता, ते सिरियल नंबर म्हणजे ज्या डॉक्युमेंटचा नंबर आपण जे म्हणतो तो, आणि ते डॉक्युमेंट कशासाठी आहे, आणि पार्टीची सिग्नेचर असं. त्यामुळे रजिस्टर गरजेचं आहे. तसंच रजिस्टरच्या संदर्भात अजून एक मला प्रश्न विचारण्यात आला की तो म्हणजे की रजिस्टर जे आहे ते रजिस्टर मी 2 ठेवू शकते का? कारण असं माझ्या बघण्यात आलेलं आहे की काही लोक 2 ठेवत आहेत. तर रजिस्टरच्या संदर्भात मला सांगायचं तुम्हाला की रजिस्टर 2 ठेवू शकत नाही, ते इल्लिगल आहे. फक्त एक रजिस्टर तुम्ही ठेवू शकता आणि त्या एक रजिस्टरमध्ये सगळे नोंदणी तुम्ही करू शकता त्या डॉक्युमेंटची. तुम्ही 2 रजिस्टर ठेवणार म्हणल्यावर तुमचं सुरुवात एक नंबरपासून होतात. डॉक्युमेंट नंबर 1, सिरियल नंबर आपण जे म्हणतो की 1 डॉक्युमेंट. म्हणजे समजा आता तुमचं सुरुवात आहे, तुमचं नोटरीनंतर तुमचं पहिलं डॉक्युमेंट आलं तुमच्याकडे, तर तुम्ही ते लिहिणार 1/2000. समजा 2024मध्ये तुमचं सर्टिफिकेट आलं तर तुम्ही लिहिणार त्या डॉक्युमेंटवर. आपण डॉक्युमेंटवर तो शिक्का मारतो, त्या रजिस्टरच्या त्या ॲग्रीमेंटला नंबर देतो ना, आपण त्या डॉक्युमेंटला नंबर देतो. मग आपण काय लिहिणार त्या नंबरच्या तिथं 1/2024. जर 2025मध्ये तुमचं आलं तर 1/2025 असा आपण नंबर देणार. मग समजा तुम्ही दुसरं रजिस्टर ठेवल्यावर तर तिथून 1 पासून जे नंबर सुरू होणार आहेत, मग दुसरं रजिस्टर ठेवल्यावर तुम्ही दुसऱ्या रजिस्टरमध्ये ते काय नंबर देणार आहे? तर दुसरं रजिस्टर हे तुम्हाला हे नाही, व्हॅलिडच नाही ठेवणं. त्यामुळं कोण ठेवत असेल, काय ठेवत असेल, समजा कोण ठेवत असेल त्याच्याविषयी जर तक्रार केली तर ती त्यांचं कॅन्सलेशन होऊ शकतो नोटरी अपॉइंटमेंट. त्यामुळे 2 रजिस्टर कोणी ठेवू शकत नाही. एकच नोटरीचं रजिस्टर तुम्ही ठेवणार आहे आणि त्याच्यामध्येच तुम्ही सगळं ते हे करणार आहे. रिसिप्ट ठेवायची आहे, नोटरी रजिस्टर आहे. हा एक प्रश्न झाला. दुसरा एक प्रश्न होता की नोटरीची अपॉइंटमेंट आता सेंट्रलची झाली आहे, तर मग नोटरीची अपॉइंटमेंट कोण करतं आणि स्टेटच्या नोटरीचं काय? तर मग मागच्याच इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला नोटरीच्या अपॉइंटमेंटविषयी सांगितलं की नोटरीची अपॉइंटमेंट ही स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट करतो. गेले काही वर्षापासून स्टेट गव्हर्नमेंटची नोटरीची अपॉइंटमेंट ही बंद आहे. ते मला आपण त्याच्याविषयी माहिती घेऊन त्यासाठी पण मी तुम्हाला माहिती देईन की ते कधी सुरू होणार वगैरे. स्टेटनी ते करायला पाहिजे, कारण स्टेटनी अपॉइंटमेंट ही बंद केली काही वर्षापासून. पण आता सेंट्रलची अपॉइंटमेंट ही चालू आहे, ती कंटिन्यू चालू आहे आणि ही सेंट्रलची अपॉइंटमेंट तुमची झालेली आहे. त्यामुळं अपॉइंटमेंटचा हा एक दुसरी क्वेरी त्याचं एक होतं. तिसरं म्हणजे की काही ॲडव्होकेटनी मला असं विचारलं की हे नोटरीची जी अपॉइंटमेंट आहे ती आमची किती वर्षासाठी असते? तर ही नोटरीची अपॉइंटमेंट तुमची कायमस्वरूपी आहे.
कायमस्वरूपी आहे, पण तुम्हाला प्रत्येक 5 वर्षांनी तुम्हाला त्याचं हे नोटरी जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला रिन्यू करायचं आहे. प्रत्येक 5 वर्षांनी तुम्ही रिन्यू करायचं असतं आणि हे रिन्यूअल सगळ्यांचंच होतं. खूप रेअरली एखाद्याचं रिन्यू होत नाही. समजा आता रिन्युअलला तुम्हाला उशीर झाला. एक मॅडम माझ्याकडे आल्या होत्या परवा आणि त्यांनी मला विचारलं की नोटरीचं रिन्युअल आहे आणि मला थोडासा उशीर झाला आहे काही कारणाने आणि तर मला काय करायला लागेल. तर त्याला खूप उशीर झाला असेल तुमचं नोटरीचं रिन्युअल. समजा आता आज माझं नोटरीचं रिन्युअल आहे, तर आज आहे, तर ह्याच्या अगोदर 6 महिने अगोदर मला रिन्युअलची सगळी प्रोसिजर करायला लागते आणि ती प्रोसिजर केल्यानंतर मग माझं ते रिन्युअल ते पाठवतात. म्हणजे तुमचं जे सर्टिफिकेट असतं त्या सर्टिफिकेटच्या पाठीमागं ते नोटरीचं ते 2025पासून 2030पर्यंत तुम्हाला मिळेल. आता 2025मध्ये समजा तुमचं आलं तर, किंवा 2024मध्ये आलं तर 2029पर्यंत. मग 2029 नंतर तुमचं ते रिन्यू होईल. तर मग हे रिन्युअल जे आहे ते प्रत्येक 5 वर्षांनी होतं. उशीर झाला तर तुम्ही डिलेचं एक ॲफिडेविट द्यायला लागतं आणि ते पैसे काय अमाऊंट असते ती भरायला लागते. नोटरी रिन्युअलचं एक ॲफिडेविट असतं ते करायला लागतं आणि अशा पद्धतीने तुम्ही नोटरी रिन्युअल हे तुमचं होतंच. खूप रेअर कारणासाठी नोटरीचं रिन्युअल हे थांबू शकतं. की समजा एखाद्याविषयी काही तक्रार असेल किंवा काही चुकीची काहीतरी त्यांनी हे केलं असेल, डॉक्युमेंट केलं असेल किंवा त्याच्यावर कारवाई वगैरे होणार असेल, तर मग ती त्या पद्धतीने त्या ह्याच्यामध्ये, नाहीतर नोटरीचं रिन्युअल हे होतंच. दुसरा एक प्रश्न मला एका मॅडमने विचारला होता, नोटरी रिन्युअलबाबतच होता, की नोटरी रिन्युअलसाठी आपण काय काय डॉक्युमेंट दाखल करायला लागतात. तर नोटरी रिन्युअलसाठी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुमचं हे नोटरीचं रजिस्टर जे आहे ते डिस्ट्रिक्ट कोर्ट प्रत्येक वर्षी हे रजिस्टर चेक करत असतं आणि चेक केल्यावर डिस्ट्रिक्ट कोर्टच्या साईननी, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या सिग्नेचरनी, साहेबांच्या सिग्नेचरनी तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलेलं असतं की हे असं 1 वर्षाचं डॉक्युमेंटेशन आम्ही ते सगळे चेक केलेलं आहे आणि ते रिपोर्ट देतं की सगळं व्यवस्थित आहे, सिरियल नंबर व्यवस्थित लिहिला आहे, व्यवस्थित सगळं होतं. आणि समजा एखाद्याचं समजा सिग्नेचर राहिली असेल एखाद्या पार्टीची तर ते पण लिहितात त्या सर्टिफिकेटमध्ये. किंवा समजा एखाद्या डॉक्युमेंट, समजा लिव्ह अँड लायसन आहे, लिव्ह अँड लायसन तुम्ही नोंदवलं असेल, जे की लिव्ह अँड लायसन नोटरी रजिस्टर करूच नाही शकत, पण लिव्ह अँड लायसन समजा नवीन आहे आणि त्यांना माहीत नाही, त्यांनी नोंदवलं होतं, मग ते रिपोर्टमध्ये येणार. तर अशा पद्धतीने ते रिपोर्ट येतो. तर मग तो रिपोर्ट प्रश्न असा होता की त्या नोटरी रिन्युअलसाठी काय डॉक्युमेंट दाखल करायची. त्यांचा असाही विचार नव्हतं की नोटरीचं आपल्याला जे हे येतो सर्टिफिकेट येतो डिस्ट्रिक्ट कोर्टकडून, रिपोर्ट येतो, तो पाठवणं गरजेचं आहे का. तर नोटरी रिन्युअलला तो पाठवणे गरजेचे नाही आहे. ते पाठवलं तरी चालेल. तुम्ही 5 वर्षाचे समजा तुमचे 5 रिपोर्ट असतील ते, आणि प्रत्येक वर्षी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की नोटरीचं अपॉइंटमेंट झाल्यानंतर प्रत्येक वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचे किती डॉक्युमेंट झालेत, त्या डॉक्युमेंटची संख्या, त्या डॉक्युमेंटचे तुमचे प्राईज आणि त्या डॉक्युमेंटचे कोणकोणते डॉक्युमेंट झालेत, असं तुम्हाला एक फॉर्मॅट असतो त्याचा, आणि तो तुम्हाला एक प्रकारे ते सगळं तुम्ही वर्षभरात किती डॉक्युमेंट केलेत त्याचा एक प्रकारे सगळं आलेख किंवा एक स्टेटमेंट तुम्हाला द्यायला लागतो. स्टेटमेंट किंवा एक प्रकारे तुम्ही सर्टिफिकेट देता की आम्ही एवढे डॉक्युमेंट केलेले आहेत. आणि ते डॉक्युमेंट ते तुम्ही माहिती प्रत्येक वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही केल्यावर मग ते नोटरी ते तुम्ही दाखल करायचे. म्हणजे प्रत्येक वर्षीचे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही दाखल करायचे. दुसरा एक प्रश्न होता की नाव, लग्न अगोदरचं नाव, लग्नानंतरचं नाव. तर तुमचं ज्या नावाने अपॉइंटमेंट झालेली आहे ती नाव तुम्ही सनदमध्ये पण करा चेंज, आणि ज्या नावाने अपॉइंटमेंट झाले तेच नाव आता तुम्ही ॲडव्होकेटच्या